नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आतली बातमीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। देऊळबंद 2 हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि अर्थातच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भूमिकेत असणारे मोहन जोशी हे इतके लोकप्रिय आहेत आणि मुळात देऊळबंद 1 चा इम्पॅक्ट एवढा आहे ना की प्रत्येक जण देऊळबंद 2 मध्ये काय असणार या उत्सुकतेने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघतोय आणि मुख्य म्हणजे बॉक्स ऑफिसवर 25 कोटींच्या वर आतापर्यंत कमाई झालेली आहे। ही निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे। त्याबद्दल देऊळबंद 2 च्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन। मित्रांनो, दाक्षिणात्य चित्रपटांचे यशस्वी रिमेक सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये होत असतात आणि मुख्य म्हणजे आता जो 5 जूनला प्रदर्शित होणार आहे ना चित्रपट तुंबाडची मंजुळा, हा तुंबाडची मंजुळा चित्रपट सुद्धा एका कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे। सू फ्रॉम सो या कन्नड चित्रपटाचा हा रिमेक आहे आणि मुख्य म्हणजे तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठा दणक्यात संपन्न झालेला आहे। उषा नाडकर्णी, त्याचप्रमाणे अंशुमान विचारे, मकरंद अनासपुरे अशी भली मोठी फौज आहे या चित्रपटामध्ये। ओम भूतकर सुद्धा आहे आणि हा चित्रपट नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे। सई ताम्हणकर एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। ट्रेलरच्या रिव्ह्यू बद्दल आपण नंतर बोलणार आहोत, पण आतली बातमीमध्ये तुर्तास इतकंच, तुंबाडची मंजुळाचा सोहळा ट्रेलर लॉन्च सोहळा फार दणक्यात संपन्न झाला। एकांकिकेचं 2 अंकी नाटक होणं ही गोष्ट आपल्याला काही नवीन नाही आणि मुख्य म्हणजे एकांकिकेचं यशस्वीपणे 2 अंकी नाटक यावरती एक वेगळा व्हिडिओ सुद्धा होऊ शकेल। पण मला आठवतंय सवाई एकांकिकेमध्ये आणि अटल करंडक स्पर्धेमध्ये गाजलेली एकांकिका म्हणजे #इनोसंट या एकांकिकेला प्रेक्षक पसंतीचं पारितोषिक मिळालेलं होतं। आजच्या पिढीचा विषय मांडणारी एकांकिका होती आणि ही एकांकिका डॉक्टर गिरीश ओक यांना इतकी आवडली की त्यांनी संदीप दंडवते, लेखक दिग्दर्शक संदीप दंडवते यांना सांगितलं, या एकांकिकेचं आपण 2 अंकी नाटक करू शकतो का। मुळात त्याच वेळेला संदीप दंडवते यांच्याकडून 2 अंकी नाटक तयार होतं आणि आनंदाची गोष्ट ही की आता तेच 2 अंकी नाटक प्रदर्शित होतंय। याच आठवड्यामध्ये त्या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे आणि डॉक्टर गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी मोने हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत आणि नाटकाचं शीर्षक मात्र #इनोसंट नाहीये, तर नाटकाचं शीर्षक आहे आता थांबवायचं कसं। आता नेमकं कुठल्या विषयाचं हे नाटक असेल? आजच्या पिढीला उत्तम प्रकारे अंजन घालणारे नाटक असं म्हणायला हवं, कारण मी #इनोसंट ही एकांकिका बघितलेली आहे। नाटक बघितल्यानंतर आपण त्या नाटकाचा सविस्तर रिव्ह्यू करणारच आहोत। भूमिका आहे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित नाटक रंगभूमीवरती यशस्वी झालेलं आहे। या नाटकाला अनेक पुरस्कार लाभलेले आहेत। मुख्य म्हणजे सचिन खेडेकर हे अनेक वर्षानंतर या नाटकातनं पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेले आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे। आणि या नाटकाच्या यशामध्ये आणखीन एक मानाचा तुरा खोवण्यात आलेला आहे, ते म्हणजे क्षितिज पटवर्धन लिखित या नाटकाचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या TYBAच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे। क्षितिज पटवर्धनचं अभिनंदन। द महाराष्ट्र फाइल्स हा चित्रपट खरं तर आज म्हणजे 29 मेला प्रदर्शित होणार होता, पण सेन्सॉर कडून काही बदल सुचवण्यात आल्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। ती तारीख जेव्हा जाहीर होईल तेव्हा त्याबद्दल आपण बोलूच। ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांच्या मनातनं काही काही सुपीक कल्पना निघत असतात आणि अशीच एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन याच आठवड्यामध्ये त्यांनी एक कार्यक्रम आपल्या समोर आणला, तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री आऊ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा 80वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। अनेक चित्रपट आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत, पण या सोहळ्यामध्ये प्रेक्षकांशी त्यांनी जो संवाद साधला ना तो खूप महत्वाचा होता, कारण लंडनच्या आजीबाई हे जे सत्यघटनेवर आधारित नाटक होतं त्या नाटकाच्या आठवणी उषा नाडकर्णी यांनी सांगितल्या आणि उषा नाडकर्णी यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की आज जे काही त्या आहेत त्यामध्ये अनेकांचा वाटा आहे, सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांचा सपोर्ट जो असतो तो महत्वाचा असतो, पण सर्वात महत्वाची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली ती बॅकस्टेज वर्कर्स बद्दल। बॅकस्टेज वर्कर्सचं काम अतिशय महत्वाचं असतं आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे, असे उद्गार त्यांनी या सोहळ्यात उद्धृत केले आणि उषा नाडकर्णी यांचा हा 80वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला। न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं। मित्रांनो, आतली बातमी हा सेगमेंट कसा वाटतोय नक्की कळवा, कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मुख्य म्हणजे स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।